हर हर महादेव. श्रावण महिना म्हणजे भगवान शिवांची भक्ती करण्याचा पवित्र काळ. विशेष श्रावणातील सोमवार हा शिवभक्तांसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का, श्रावण सोमवारी शिवलिंगाची पूजा करताना कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात, त्यामागे काय धार्मिक महत्व आहे आणि पूजा कोणत्या पद्धतीने करावी. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, पूजा करताना वस्तूपेक्षा श्रद्धा, शुद्ध भाव आणि सात्विक आचरण यांना अधिक महत्व दिले जाते. त्यामुळे मोठा खर्च करण्याची आवश्यकता नाही. आपल्या क्षमतेनुसार साधी पूजा केली तरी भक्तिभावाने केलेली उपासना महत्वाची आहे. एक म्हणजे स्वच्छ पाण्याने अभिषेक. श्रावण सोमवारी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. त्यानंतर भगवान शिवासमोर दिवा लावून पूजा सुरू करावी. सर्वप्रथम शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण करावे. पाणी अर्पण करताना मन शांत ठेवावे आणि भगवान शिवाचे स्मरण करावे. ओम नमः शिवाय या पंचअक्षरी मंत्राचा जप करता येतो. शिवलिंगावर पाणी अर्पण करण्याची परंपरा भगवान शिवांच्या अभिषेकाशी जोडलेली आहे. भक्ती परंपरेत जल अभिषेकाला विशेष स्थान आहे. दुसरं म्हणजे बेलपत्र अर्पण करा. भगवान शिवांच्या पूजेमध्ये बेलपत्राला विशेष महत्व आहे. शक्य असल्यास स्वच्छ आणि अखंड बेलपत्र अर्पण करावे. बेलपत्र अर्पण करताना मनात आपली प्रार्थना ठेवावी. मात्र बेलपत्र तोडताना स्थानिक धार्मिक परंपरा आणि उपलब्ध नियम पाळणे योग्य आहे. बेलपत्र अर्पण करताना पुन्हा ओम नमः शिवाय म्हणू शकता. तिसरं म्हणजे फुल अर्पण करा. शिवपूजेमध्ये सुगंधी आणि योग्य फुले अर्पण करण्याची परंपरा आहे. फुले अर्पण करताना मनामध्ये अहंकार, राग, मत्सर आणि नकारात्मक विचार सोडण्याचा संकल्प करा. कारण खरी शिवशक्ती केवळ मंदिरात पूजा करण्यापुरती मर्यादित नसून आपल्या आचरणातही दिसली पाहिजे. चौथं म्हणजे दूध अर्पण करायचे असल्यास अनेक शिवभक्त श्रावण सोमवारी शिवलिंगावर दूध अर्पण करतात. ही प्रथा अनेक भक्ती परंपरांमध्ये आढळते. मात्र दूध अर्पण करणे अनिवार्य आहे असे समजण्याची गरज नाही. पाणी आणि बेलपत्राने केलेली साधी पूजा देखील श्रद्धेने करता येते. विशेष अन्नाची नासाडी होणार नाही याची काळजी घेणे चांगले. पाचवं म्हणजे पंचामृत अभिषेक. काही परंपरेमध्ये दूध, दही, तूप, मध आणि साखर याचा पंचामृत अभिषेक करण्याची पद्धत आहे. जर तुमच्या घरातील किंवा मंदिरातील परंपरेनुसार पंचामृत अभिषेक केला जात असेल तर तो श्रद्धेने करता येतो. अभिषेकानंतर शिवलिंग स्वच्छ पाण्याने स्नान घालून पूजा पूर्ण करावी. सहावं म्हणजे मंत्र जप. श्रावण सोमवारी पूजा करताना सर्वात सोपा आणि प्रचलित मंत्र म्हणजे ओम नमः शिवाय. हा मंत्र शांतपणे, श्रद्धेने आणि आपल्या क्षमतेनुसार जपावा. मंत्र किती वेळा म्हणायचा यापेक्षा मनाची एकाग्रता आणि श्रद्धा महत्वाची आहे. सातवं शेवटची प्रार्थना. पूजा झाल्यानंतर भगवान शिवासमोर हात जोडून प्रार्थना करा. हे महादेव, माझ्या मनातील अहंकार, क्रोध आणि नकारात्मकता दूर करण्याची शक्ती द्या. माझ्या कुटुंबाला सुख, शांती आणि समृद्धी द्या. माझ्याकडून नेहमी चांगले कर्म घडू द्या. अशी प्रार्थना मनापासून करा. आणि एक महत्वाची गोष्ट, मनोकामना पूर्ण होण्यासाठी केवळ एखादी वस्तू शिवलिंगावर अर्पण केली की चमत्कार घडतो असा दावा शास्त्र म्हणून सांगणे योग्य नाही. पूजा ही श्रद्धा, आत्मशुद्धी आणि ईश्वराशी जोडली जाण्याची साधना आहे. म्हणून श्रावण सोमवारी महादेवांची पूजा करताना आपल्या मनात भक्ती ठेवा. कोणाचेही वाईट चिंतू नका आणि शक्य तितकी चांगली कर्म करण्याचा संकल्प करा. जर तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर कमेंटला हर हर महादेव नक्की लिहा. श्रावणातील प्रत्येक सोमवार महादेवांच्या भक्तीने, श्रद्धेने आणि सकारात्मक विचारांनी साजरा करा. भगवान शिव आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समाधान आणि सद्बुद्धी देवो, हीच महादेवांच्या चरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हर हर महादेव.
ओम नमः शिवाय. धन्यवाद.